नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर जवळजवळ प्रत्येकाने आयुष्यामध्ये कधीतरी शोधलं असेल. खरंच पैसा असेल तरच लोक आदर करतात का? तुम्हीही कधी असा अनुभव घेतला आहे का? जेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा तुमच्या बोलण्याला कोणी फारसं महत्त्व दिलं नाही. पण जेव्हा तुमची परिस्थिती सुधारली, तेव्हा तेच लोक अचानक गोड बोलू लागले. जर असा अनुभव असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण फक्त पैशांबद्दल बोलणार नाही, तर आज आदर, माणुसकी आणि आयुष्याचं एक मोठं सत्य समजून घेणार आहोत. आपल्या समाजात एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते, पैसा असेल तरच किंमत असते. हे वाक्य ऐकून अनेक जण निराश होतात. पण आधी एक गोष्ट समजून घ्या. लोक पैशाला आदर देतात की पैशामागच्या यशाला? हा खूप मोठा फरक आहे. समजा एका गावामध्ये दोन व्यक्ती राहतात. पहिली व्यक्ती ही खूप श्रीमंत आहे. मोठं घर, महागडी गाडी, भरपूर पैसा. आणि दुसरी व्यक्ती साधी आहे. सामान्य घर, सामान्य नोकरी आणि अतिशय प्रामाणिक. आता गावामध्ये एखादा कार्यक्रम असतो. त्या दोघांनाही निमंत्रण दिलं जातं. आणि लोक श्रीमंत व्यक्तीभोवती जास्त फिरकतात, त्याच्याशी बोलतात, त्याचं स्वागत करतात. हे पाहून आपल्याला वाटतं, पहा, पैसा असेल तरच आदर मिळतो. पण इथे आपण एक चूक करतो. कारण प्रत्येक गर्दी म्हणजे आदर नसतो. काही लोक जवळ येतात कारण त्यांना फायदा हवा असतो. काही लोक जवळ येतात कारण त्यांना ओळख वाढवायची असते. काही लोक जवळ येतात कारण त्यांना भविष्यात मदत मिळेल अशी अपेक्षा असते. म्हणजेच ते त्या माणसाच्या स्वभावासाठी आलेले नसतात, तर त्याच्या परिस्थितीसाठी आलेले असतात. आणि मग परिस्थिती बदलली की ती माणसंही बदलतात. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. समजा एका ऑफिसमध्ये दोन कर्मचारी आहेत. पहिला कर्मचारी हा खूप श्रीमंत घरातून आलेला आहे आणि दुसरा अगदी सामान्य कुटुंबातून आलेला. पहिल्या कर्मचाऱ्याजवळ पैसा आहे, पण तो उद्धट आहे. तो इतरांचा अपमान करतो, लोकांचं बोलणं मध्येच तोडतो, चुका झाल्या की सगळ्यांसमोर ओरडतो. आणि दुसरा कर्मचारी प्रत्येकाशी नम्रपणे बोलतो, वेळेवर काम करतो, दिलेला शब्द पाळतो आणि गरज पडली तर इतरांना मदत करतो. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, या दोघांपैकी खरा आदर कोणाला मिळेल? हो, पहिल्या व्यक्तीला लोक समोरून सर म्हणतील, पण मनापासून आदर हा दुसऱ्यालाच देतील. कारण पैसा पद मिळवून देऊ शकतो, पण चांगलं व्यक्तिमत्व हे मन जिंकतं. आपण अनेकदा एक गोष्ट लक्षात घेत नाही. लोक तीन गोष्टींची गल्लत करतात. पहिली म्हणजे भीती, दुसरी म्हणजे स्वार्थ आणि तिसरी म्हणजे खरा आदर. जर एखादा माणूस हा श्रीमंत असेल किंवा खूप प्रभावशाली असेल, तर काही लोक त्याच्याशी जपून बोलतात. आपल्याला वाटतं की त्याचा खूप आदर करतात, पण अनेक वेळा तो आदर नसतोच. ती भीती असते किंवा मग स्वार्थ असतो. कारण त्यांचं काही ना काही काम हे त्याच्याकडून होणार असतं. मात्र ज्या दिवशी पैसा किंवा पद कमी झालं, त्या दिवशी लोकांचं वागणंही बदलतं. म्हणून स्वतःला नेहमी हा प्रश्न विचारा की लोक माझा आदर करतात की माझ्याकडून मिळणाऱ्या फायद्याचा? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळालं तर आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की पैसा महत्वाचा नाही. नक्कीच आहे. पैसा आपल्याला स्वाभिमानाने जगायला मदत करतो, आपल्या कुटुंबाला सुरक्षितता देतो. मुलांचं शिक्षण, आई वडिलांचे उपचार, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद, हे सर्व काही पैशामुळे शक्य होतं. आणि म्हणूनच पैसा कमावणं हे चुकीचं नाही. उलट प्रामाणिक मार्गाने भरपूर पैसा कमवा. पण एक गोष्ट कधीही विसरू नका, पैसा तुमची ओळख निर्माण करू शकतो, पण तुमचं चारित्र्यच ती ओळख आयुष्यभर टिकवून ठेवतं. आणि इथूनच सुरू होतं खरं उत्तर. मग खरा आदर हा नेमका कोणत्या गुणांमुळे मिळतो? याचं उत्तर इतकं साधं आहे, पण ते आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, लोक तुमच्या पैशापेक्षा तुमच्या वागण्याची आठवण जास्त ठेवतात. तुम्ही किती कमावलं यापेक्षा तुम्ही किती माणुसकीने वागलात याची किंमत जास्त असते. मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता. त्याचा मोठा व्यवसाय, मोठं घर आणि भरपूर पैसा. पण त्याला वाटायचं, पैसा आहे म्हणजे मीच सर्वात मोठा. तो नातेवाईकांशी फारसा बोलत नसे. गरज असेल तेव्हाच लोकांना भेटायचा. आणि दुसरा भाऊ मात्र साधं आयुष्य जगत होता. त्याच्याकडे जास्त पैसा नव्हता, पण गावामध्ये कुणाचं लग्न असो, आजारपण असो किंवा अडचण असो, तो नेहमी मदतीला पुढे असायचा.
काही वर्षांनी मोठ्या भावाचा व्यवसाय अडचणीत आला. तेव्हा त्याच्या भोवतीची अनेक माणसं दूर गेली. पण दुसऱ्या भावाभोवती आजही लोक प्रेमाने उभे राहिले. का? कारण पैसा हा लोकांना काही काळ आपल्याशी जोडून ठेवतो, पण माणुसकी लोकांना आयुष्यभर आपल्याशी जोडून ठेवते. आता आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघा. आपल्याला कोण जास्त आठवतो? महाग भेटवस्तू देणारा माणूस की गरजेच्या वेळी दोन प्रेमाचे शब्द बोलणारा? आपल्याला कोण जास्त जवळचा वाटतो? मोठी पार्टी देणारा की संकटामध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहणारा? आणि उत्तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच आदर हा पैशाने विकत घेण्याची वस्तू नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून कमवावा लागतो. चला तर मग आता आपण अशा 5 सवयी पाहूया, ज्याच्यामुळे कोणताही माणूस हा खरा आदर कमावू शकतो. पहिली सवय म्हणजे दिलेला शब्द पाळणे. लोक तुमची श्रीमंती विसरतील, पण तुम्ही दिलेला शब्द पाळलात की नाही हे कधी विसरणार नाहीत. कारण विश्वास हा आदराचा पाया असतो. दुसरी सवय, प्रत्येकाशी नम्रपणे बोला. तुमच्यापेक्षा एखादी व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असो किंवा स्ट्रॉंग असो, सगळ्यांशी सारख्याच आदराने वागा. सगळ्यांशी सारख्याच आदराने वागा. कारण आज ज्याच्याकडे काही नाही, उद्या तोच तुमच्यापेक्षाही मोठा होऊ शकतो. तिसरी सवय म्हणजे इतरांच्या यशावर आनंद व्यक्त करायला शिका. अनेक जण दुसऱ्यांचं यश पाहून जळतात, पण मोठेपणा तिथेच दिसतो जेव्हा आपण मनापासून म्हणतो की खूप छान, तुझ्यासाठी मला आनंद आहे. आणि असा माणूस लोकांच्या मनामध्ये कायमचा घर करून राहतो. चौथी सवय म्हणजे गरज पडल्यावर मदतीला धावून जा. मदत म्हणजे नेहमी पैशांचीच असते असं नाही. कधी वेळ द्या, कधी मार्गदर्शन करा, कधी फक्त शांतपणे ऐका. आणि काही वेळा एखाद्याला तुमच्या पैशापेक्षा तुमची साथ जास्त महत्वाची असते. पाचवी सवय म्हणजे यश आलं तरी नम्र राहा. फळांनी भरलेलं झाड हे नेहमी खाली झुकतं. तसंच खरोखर मोठे झालेले लोक हे कधीच मोठेपणाचा गर्व करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं जे आज आहे ते उद्या बदलू शकतं. मित्रांनो, आयुष्यात पैसा नक्की कमवा, कारण गरिबीचं समर्थन करणं हे शहाणपणाचं नाही. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा हा आवश्यक आहे. पण पैसा कमावताना माणसं गमावू नका, कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण विश्वास तुटला की तो पुन्हा कमवायला अनेक वर्ष लागतात. आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी एक शेवटचा विचार तुमच्यासाठी. समजा तुमच्याकडचा सगळा पैसा एका दिवसामध्ये गेला, तर किती लोक तुमच्या बाजूने उभे राहतील? आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर कमी असेल, तर आजपासून फक्त बँक बॅलन्स वाढवू नका, माणुसकीचाही बॅलन्स वाढवा. कारण लोक तुमच्या गाडीचं मॉडेल विसरतील, तुमच्या घराची किंमतही विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे ते कधीच विसरणार नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, पैसा तुमची ओळख करून देऊ शकतो, पण तुमचं चारित्र्य, तुमची माणुसकी आणि तुमचं वागणं, याच गोष्टी तुम्हाला खरा आदर मिळवून देऊ शकतात. आणि जर हा विचार तुम्हाला पटला असेल, तर आजपासून फक्त श्रीमंत होण्याचा नाही, तर मोठा माणूस होण्याचा निर्णय घ्या. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.